भारताशेजारील देश पाकिस्तान कर्जबाजारी झालाय। अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला पाकिस्तान देश अखेर IMF समोर पूर्णपणे झुकलाय। पाकिस्तानवर आता देशाचा राष्ट्रीय अभिमान म्हणजेच पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स PIA ही संपूर्ण एअरलाइन्स विकण्याची वेळ आली आहे। पाकिस्तान पूर्णपणे कसा कोलमडला, काय हे प्रकरण आहे, सविस्तर या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। पायलट परवाना घोटाळे, भ्रष्टाचार, सुरक्षा निर्बंध आणि आर्थिक दिवाळखोरीमुळे कोलमडलेल्या PIAला आता IMFच्या अटीनुसार 51% ते 100% पर्यंत आपले शेअर्स हे विकावेच लागणार आहे। याचा अर्थ काय होतो तर पाकिस्तानची राष्ट्रीय एअरलाइन्स पाकिस्तान सरकारच्या नियंत्रणातून आता पूर्णपणे बाहेर जाणार आहे। IMFने पाकिस्तानला 7 अब्ज डॉलर्सच्या बेलआउटसाठी स्पष्ट अट ठेवली आहे। PIA विकल्याशिवाय कर्ज मिळणार नाही आणि हा दबाव इतका वाढला आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 4 मोठ्या बोलीदार कंपन्यांशी स्वतः बैठक घेतली। PIA साठी बिडिंग देखील 23 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असं त्यांनी सांगितलं आणि या संपूर्ण विक्रीचं लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे। हो, पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एअरलाइनची जी लिलाव प्रक्रिया आहे ती लाईव्ह पाहायला मिळणार आहे। 4 कंपन्या अंतिम फेरीत पोहोचल्यात। लकी सिमेंट कन्सोर्टियम, आरिफ हबीब कॉर्पोरेशन, एअर ब्लू लिमिटेड, फौजी फर्टिलायझर कंपनी हे आर्मी कंट्रोल्ड कंपनी आहे। या यादीमध्ये पाकिस्तानी लष्कराशी जोडलेल्या कंपनी सर्वात शक्तिशाली बोलीदार मानली जात आहे। PIA विक्री पाकिस्तानसाठी फक्त एक व्यापारी निर्णय नाही, हा राष्ट्रीय अपमानासारखा आर्थिक शरणागतीचा क्षण मानला जातोय। कारण काय तर पाकिस्तान IMFचा 5वा सर्वात मोठा कर्जदार बनला आहे। 1958 पासून 20 पेक्षा जास्त वेळा त्यांनी IMF कडून कर्ज घेतलाय। 2023 मध्ये पाकिस्तान जवळपास कर्ज बुडवी म्हणजेच डिफॉल्टरच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला होता। आता प्रश्न असा आहे की PIA विकून पाकिस्तानची अर्थव्यवस्था वाचेल का? IMFच्या अटी पूर्ण झाल्या म्हणजे संकट संपेल का? की पाकिस्तान आणखी एका कर्जाच्या दलदलीत जाणार आहे? पाकिस्तानच्या जगण्याचा आणि विक्रीचा हा सगळ्यात नाट्यमय टप्पा आहे। आम्ही सतत तुमच्या पुढे असेच अपडेट आणत राहू। अशाच नव्या ग्लोबल अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओत भेटूयात। नमस्कार।